नमस्कार, श्री स्वामी समर्थ। गेले 2 दिवस झाले तुमचा जो व्हिडिओला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे मनाला खूप आनंद होतोय। आता पहिला व्हिडिओ जो होता तो होता घरच्यांचा विरोध होता तरीही कसं स्ट्रगल केलं। दुसरा जो व्हिडिओ होता त्यामध्ये इन्स्ट्रुमेंट नसताना कसं काय व्हिडिओ बनवायचा। आता तिसरा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडलेला होता तो म्हणजे स्वतःमध्ये नवीन नवीन असताना कॉन्फिडन्सच येत नाहीये। हो मंडळी, तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला तुमची शहरातली पोरगी आहे की हो। थोडक्यात सांगायचं म्हणजे माझं नाव पल्लवी, सुरुवात करते आजच्या व्हिडिओला। आपलं हे डेलीचं वाक्य तुमचं पाठच झालं असेल। मंडळी, प्रश्न भरपूर आहेत, तुम्ही ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरत जाऊ नका। आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी सांगते। मलाही सुरुवातीला कॅमेरा समोर आला तत तत मम मम तत तत मम मम व्हायचं बर का। माझंही तत मम झालं याचा अर्थ असा नाही की मी तुमचंही तत मम होऊ दे। माझ्या एक्सपिरियन्स नुसार मी तुम्हाला सांगणार आहे, पण मी अशा वेळी काय केलं हेही सांगणार आहे। अशा वेळी मी पकडले मोठे युट्यूबर्स जे की रिप्लाय देत नाहीत। मग विचार केला की आपल्याला उत्तर देणार तरी कोण। मग काय, जे मोठे लोक असतात ते। मोठे लोक म्हणजे काय, जे चांगले वक्ता असतात, जे चांगले बोलू शकतात, जे मोठ्या चांगल्या हुद्द्यावर आहेत, असे व्यक्ती। अशा व्यक्तींना बोलताना अजिबात लाजायचं नाही, कारण आपण छोटे आहोत आणि छोटे असल्यावर प्रश्न विचारताना घाबरायचंही नाही। कारण आपला नर्वसपणा, आपल्यामध्ये असलेला कॉन्फिडन्स लूज, ह्यावेळी काय करायचं, मोठ्या व्यक्तींशी बोलताना नेहमी आदराने आणि त्यांच्याशी सन्मानाने बोलायचं आणि त्यांना नम्रपणे विचारायचं, सर माझ्यामध्ये कॉन्फिडन्स येत नाहीये, किंवा मॅडम मी कशी बोलू जेणेकरून इफेक्टिव्ह माझं बोलणं वाटेल। बरं ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी राहिल्या बाजूला। प्रश्न विचारायची लाज वाटत असेल, थोडक्यात वाटत असेल की मी कसं विचारू, कसं बोलू ना, त्यांना काय वाटेल, माझी इमेज कशी होईल, ह्या सगळे प्रश्न जर निर्माण होत असतील तर सगळ्यात पहिले एकच काम करायचं, जे मला एका मोठ्या व्यक्तींनी सांगितलं होतं की काय करायचं। मी तर प्रश्न विचारताना लाजली नाही बरं का, कारण मला होतं की कॅमेरा समोर आलं की घाम फुटतोय, कॅमेरा समोर आलं की नर्वसनेस येतोय, कॅमेरा सुरू झाला की काय होतंय, कसं बोलू, हे काय बोलायचंय, हे सगळं व्हायचं। पण ह्या गोष्टीतून मी काय केलं, मला त्यांनी जसं सांगितलं होतं मी सेम तसंच केलं। समोर मोबाईल ऑन ठेवू शकता किंवा तुम्ही आरसा ठेवू शकता समोर। आता माझ्याकडे तर मोठा आरसा नव्हता, पण एक छोटासा जो असा एवढासा, माझ्याकडे तर मोठा आरसा अवेलेबल नव्हता। मोठा आरसा म्हणजे कसा, तुमची जेवढी हाईट आहे तेवढा आरसा असायला हवा, जेणेकरून जो कॉन्फिडन्स तुम्हाला दिसायला पाहिजे तो तुम्हाला प्रॉपर दिसतो। किंवा काही काहींचे हात हलतात, हाताला घाम येतो, पाय लटलटतात, ह्या गोष्टी तुमच्या होणार नाहीत। पण माझ्याकडे तर मोठा आरसा अवेलेबल नव्हता, हा छोटा होता, पण जेणेकरून त्याच्यामध्ये माझी पूर्ण कृती दिसतच नव्हती। समोर बघून बोलण्याचा कॉन्फिडन्स तर कुठेच दिसत नव्हता। यात दिसत होता तो फक्त आणि फक्त माझा चेहरा, जेणेकरून मी फक्त किती सुंदर दिसते किंवा मी कशी दिसते एवढंच दिसत होतं। मग मी काय आयडिया केली, समोर कॅमेरा ऑन ठेवला, वाटेल ते बोलली, कितीही वेळ बोलली, काहीही बोललेली आहे। पण ह्या सगळ्या गोष्टीतून काय झालं, कॅमेरा समोर काय बोलायचे, किती वेळ बोलायचे, तुम्ही तुमचा मुद्दा सोडून नाही बोलायचं। मुद्दा किती आहे, केवढा आहे, त्या मुद्द्यावर तुम्ही किती मिनिटाचा व्हिडिओ बनवणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या। जेव्हा कधी कॅमेरा समोर बोलत असाल तेव्हा कॉन्फिडन्सनी नजर तुमची कॅमेऱ्याकडे असायला हवी। नजर अशी अशी फडफड फडफड इकडे तिकडे असं अजिबात करायचं नाही। त्याने काय होतं, लोकांना असं वाटतं की तुमचा कॉन्फिडन्स लूज आहे, तुम्हाला बोलताना भीती वाटतेय। ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यातल्या कमी होण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त करायची ती म्हणजे प्रॅक्टिस। बोलण्याची भीती सुरुवातीला सगळ्यांनाच असते। जुने युट्यूबर्सचे व्हिडिओ घेऊन बघा, त्यांना सुद्धा खूप भीती वाटायची, त्यांचाही हात कापायचे, त्यांच्याही हाताला घाम यायचा, माझ्याही सुरुवातीला हाताला घाम यायचा, मलाही सुरुवातीला नर्वसनेस यायची। पण आता माझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स आला आहे की मी वाटेल ते बोलू शकते। कारण काय आहे, कॅमेऱ्याशी मैत्री केली आहे, म्हणजे तुमची आणि माझी मैत्री झालेली असल्यामुळे माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येत नाही, याही गोष्टीची जाणीव झालेली आहे। तुमचा जर कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर कॅमेऱ्याशी मैत्री करा, सतत बोलत राहा। बोलण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी असंही काही गरज नाही की व्यक्ती लागतील, कोणाशी बोलावं लागेल, असंही नसतं। स्वतःमध्ये कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर आरशासमोर गप्पा मारा, वाचन वाढवू शकता। त्यानंतर तुम्ही मोबाईलचा कॅमेरा ऑन करून बोलण्याचा कॉन्फिडन्स वाढवू शकता। मी माझा कॉन्फिडन्स कसा वाढवला हे तर मी तुम्हाला सांगितलं। माझ्यातला जो कॉन्फिडन्स वाढलेला आहे तो समोर कॅमेरा ठेवूनच वाढलेला आहे। मला पहिले खूप भीती वाटायची, खूप वाटायचं की मी दुसऱ्यांसारखं बोलू शकत नाही। भरपूर चॅनल्स बघितले, मोटिवेशनल व्हिडिओज बघितले, त्यानंतर भरपूरशा अशा गोष्टी पण बघितल्या की न्यूज चॅनल वगैरे पण मी बघायला लागली होती की न्यूजवाले धडाधड बोलतात, समोर काहीही नसतं। एवढा कॉन्फिडन्स यांच्यामध्ये कुठून येतो ना, आपणच का बोलू शकत नाहीत, आपल्याला का बोलता येत नाही ना, आपण पण तेवढे एबल आहोत।
मग नंतर वाटलं एबल आहेस तर कॅमेरा समोर जाऊन बघ, भीती वाटते का नाही. मग जेव्हा सुरुवातीला कॅमेरा ऑन केला खरंच भीती होती, पण हळूहळू कॅमेऱ्याची सवय झाली आणि आज माझ्यातला कॉन्फिडन्स तुम्ही बघू शकता. म्हणून सांगते मंडळी, प्रयत्न तर करा, कॅमेरा समोर येऊन तर बघा. आपल्यातला कॉन्फिडन्स खरंच वाढलेला आहे. कॅमेरा तुम्हाला कॉन्फिडन्स बोलायला शिकवतो, तुमच्यातली हिंमत वाढवतो आणि तुमच्यातले जे टॅलेंट आहेत ते बाहेर काढतो. खरं सांगते, प्रत्येक जण चांगला वक्ता होऊ शकतो. एकदा प्रयत्न केला पाहिजे. खूप छान होतंय, सगळं मनासारखं होतंय आणि सगळं मनासारखं बोलता येतंय. आजकाल आपलं कोणी ऐकणार असं शेजारी बसून किंवा आपल्या जवळ बसून ऐकणार नाहीये मंडळी. ते तर आपले ऑडियन्स आहेत जे आपल्याला ऐकतायत, आपल्याला सहन करतायत. तर मंडळी, घ्या कॅमेरा आणि व्हा सुरू. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कॉन्फिडन्स बिल्डअप कसा करायचा हे गोष्टीचं उत्तर जर तुम्हाला मिळालेलंच असेल तर पुढचा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर तर मी घेऊनच येणार आहे, पण आपला नेहमीसारखंच पुढचा प्रश्न पहिलेच रेडी करून ठेवलेला बरा ना. आता कॉन्फिडन्स बिल्डअप झालेला आहे, इन्स्ट्रुमेंट नसताना कसा व्हिडिओ काढायचा हे गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. पण आता पुढचा प्रश्न काय, तर पुढचा प्रश्न असा आहे मंडळी, कॉन्फिडन्सने बोलायचं तर शिकलेलो आहोत, पण कॉन्फिडन्सने बोलायचे काय, ह्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल तर पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाय म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडलाय ना, मग करून टाका की सबस्क्राईब. पैसे लागत नाही होतो, करा. धन्यवाद.